25 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे उद्याच्या मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तीनही गॅजेट 100% लागू करतील. कारण आता आम्ही तिकडे डोळे लावून बघतोय 7 करोड मराठी ती वाट बघतोय त्यांची. आम्ही सज्ज झालो देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायसाठी. ते त्यांनी आता शिंदे समिती सुरू केली. 4 पैकी 2 मागण्या त्यातल्या तशा 8 होत्या. 8 पैकी 4 तातडीनं करतो म्हणून सांगितल्या. 4तल्या बी 2च घ्या. शिंदे साहेब समितीला मुदतवाढ दिली पण ती काय पळा नाही. आणखीन काम सुरू नाही केलं, रेकॉर्ड शोधायला सुरुवात नाही. ते व्हायला पाहिजे म्हणजे माणसाचे मन जिंकत असते. ते मन जिंकायचं काम फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे. आणि दुसरं 4 पैकी 2 घेतल्यात की हैदराबादचं घ्यायचे, सातारा संस्थाने बॉम्बे गव्हर्नमेंटचं त्यांनी घेतलं. तसं शिंदे समितीने घेतलेलं अभ्यासासाठी 7 महिन्यापूर्वी. आता सरकारला अभ्यास करायचा त्याच्यावर गरज नाही, कारण जो कायदा बनवते त्या समितीने किंवा त्या आयोगाने ते घेतलं पाहिजे. हे महत्वाचं असतं. तर ते त्यांनी घेतलेले 7 महिन्यापूर्वी. पण तरी बी ह्या मंगळवारी कालच्या होईल असं वाटलं होतं, पण नाही झालं. तर पुढच्या मंगळवारी म्हणजे 25 तारीख किती वाटतं बहुतेक मागं पुढं होऊ शकतं तारखेचा आकार. पण पुढच्या मंगळवारी कॅबिनेटमध्ये 100% गॅजेट फडणवीस साहेब लावणार आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज. विश्वास आहे 100%. कारण त्यांनी हे 2 विषय घेतलेत. तर इतकं वेठीस गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला धरणार नाहीत ते. आणि काय असतं माहितीये का, शेवटी जिथं भविष्य लेकरांना आजमावायचं असतं तिथं जात सत्ताधाऱ्यांना बघून नाही चालत किंवा त्यांना भेद नाही करता येत. आणि आम्हाला वाटतं की फडणवीस साहेब भेद नाही करणार, तिरस्कार बी नाही करणार, मराठ्यांच्या पोराला हिणवणार बी नाही आणि खुशीपणानं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराकडं पोराकडं पोरीकडं बघणार नाही. या 25 फेब्रुवारीला 100% गॅजेट ते लागू करणार आणि 3 महिन्यांनी सगळ्या सोयींची अंमलबजावणी करणार. संतोष इतकं चिटकून बसलंय त्या पदाला. इथून मागं लय जणांनी दिले, त्यांच्याच बहिणी दिला राजीनामा, राराबांनी दिला, बरेच जणांनी दिले. मग जर आपल्याला ज्या जनतेनं त्याच्यावरती बसवले त्यांचीच जर इच्छा असेल तू दिलं पाहिजे तर द्यायला पाहिजे. कशाला घेऊन बसायचं त्याला चिटकून? एवढं हापापलेलं नाही पाहिजे. ते लयच हापापलेलं दिसते पैशाला आणि पदाला आणि राजकारणाला, या 3 गोष्टीला. जाती भीतीला नाही, जनतेला नाही, त्याला काही कळत नाही. जात नाही, धर्म नाही, काय नाही, काय नाही. फक्त माणसं मारू मारू टाकीत आहे. ते करमाड का सरमाड हाताखाली धरलं, त्याला इतक्या नोटा कामाला लावल्या, 10-15 कणगी भरत्या ना. इतके पैसे काय करता आले इतके एकट्याला? इतके त्याचे पैसेच नाही, ते मंत्र्याचे पैसे. ती चौकशी व्हायला पाहिजे, ती ईडी चौकशी तिथं लागायला पाहिजे. त्यामुळे ते लालची माणसं बघा, जनतेचं देणं घेणं नसतं यांना, जातीचंही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त पैसा आणि पदं लागतात आणि तेवढंच काम त्यांनी केलं. नाही कोणालाच मिळणार. जर तुम्ही लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना. सोमनाथ सूर्यवंशीला मिळणार ना, वाकुडेंना मिळणार ना, ते मुंडेचे 2-3 मर्डर झाले त्यांना मिळणार ना, संतोष भायांना देशमुखांना मिळणार, न्याय मिळणार नाही. कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाईच्या मॅटरमध्ये सहआरोपी केलं. चार्जशीटमध्ये आणखीन मोबाईल आला नाही, त्यांना कोणी सांभाळलं ते पण नाही आलं. त्यांनी कुठे घरी ठेवलं ते पण सहआरोपी नाही केलं. गाड्या कोणी वापरल्या ते पण चार्जशीटमध्ये आणखीन आलं नाही. असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे आरोपी आहेत. यांची ते काय नाव पण बोलते, सरमाड का खारमाड, ते मध्ये जाऊन पडले ते खंडणी मागणार. त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही. ही पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे पण तपासात नाही. म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील. कारण ते ईडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे. साध्या पोराच्या मागं पोलीस लागत होतो. साधे एक कमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं, तर ते 8 महिने मुंबईला होतं जेलमध्ये. कमेंट फडणवीस साहेब परत त्यांना बोलल्यावर काय होतं, त्यांना तो राग मला नाही निघत दम. कारण मी गरीबाचा लेकरू आहे. मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर मला लई होतं. असं करत नाही. एक आरोपी सोडून देणार आता आणि मग मराठ्यात आणि जनतेत उद्रेक होणार. विश्वासघात नाही होते. तसंच झालं की कुठंतरी लई दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता, आमदारावर, आणि लय जीव लावला. मी आता लय लावला दसांना, प्रचंड जीव लावला. वाटतच नव्हतं असं होईल. त्याला काय झालं एवढं भेटायला त्याला काय झालं? उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं, जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय, त्या धनंजय मुंडेकडे जाय, त्याची भेट घे आणि जरा ते मिटतंय का बघ, मिटून घे असं सांगितलं म्हणून काय अध्यक्ष ते बावनकुळे साहेबांनी सांगितलं ते मिटून घे. यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजेचं. लाट ही लक्षात आली पाहिजे. आणि ते मुरब्बी आमदार आहे, का नवीन मंत्री पण राहिले, त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊ, मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे म्हणून, आणि ते मॅटर दाबून टाक, मिटून घे असं सांगितलं. मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो, मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मी आत्ता पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो.
राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी सांगता नसतं आला. 1,67,000 मतांनी पुन्हा निवडून आले असते जर उभा राहिले असते. परभणी लय जीव लावला त्यामुळं मला त्या विषयात बोलायचं बी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.